क्रांतिकारी जय भीम माझा. मी राहुल गायकवाड. तर उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण गोरेगाव या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रकारे आणि उत्साहात साजरी करणार आहोत. त्यासाठी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आपल्या जयंती समितीने. तर उद्या सकाळी 8 वाजता सर्व उपासक प्रबुद्ध नगरातील या ठिकाणी इथे जमणार आहेत आणि बुद्धवंदनेचा मोठा असा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 9 वाजता सर्व भीमसैनिक साधारणतः गोरेगाव हे गाव फार मोठं आहे, तर 1-2 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये 2 ते 2.5 किलोमीटर या डिस्टन्समध्ये साधारणतः 70-80 बाईक रॅली म्हणजे 70 ते 80 बाईक आणि त्याच्या डबल सैनिक म्हणजे जवळपास 150-200. तर या प्रकारे बाईक रॅलीचे एक नियोजन समितीने केलेले आहे. तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेले आहोत. तर ती बाईक रॅली सकाळी गावातून सुरू होणार आहे. चौफली नंतर गावात मधला बुधवाडा एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, पलीकड सिद्धार्थ नगर या तिन्ही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी वंदनेचा कार्यक्रम हो. हे दरवर्षीचं या ठिकाणचं नियोजन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट नियोजन आहे. त्याच्यानंतर एक मोठी अभिवादन सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे जयंती उत्सव समितीने. तर त्या अभिवादन सभेमध्ये पण मोठे मोठे वक्तव्य यांनी बोलवले आहेत की काही राजकीय व्यक्ती, काही सामाजिक कार्यकर्ते की ज्यांचं योगदान चांगलं म्हणजे सोशल वर्क ऑलरेडीमध्ये आहे, सामाजिक समाजकार्यामध्ये आहे, विविध क्षेत्रात आहे, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा व्यक्ती मान्यवर व्यक्ती यांनी बोलवलेले आहेत. तर त्याचं तो एक अभिवादन सभेचा चांगला कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये परत जे शाळेतले विद्यार्थी असतील, महिला असतील, यांना पण ते की बाबासाहेबांच्या जीवनावर 2 शब्द बोलण्यासाठी म्हणजे प्रोत्साहन देतात की तुम्ही पण बोला. म्हणजे एकदम उत्कृष्ट खेळीमेळीच्या वातावरणात खूप शांततेने चांगल्या प्रकारे जयंतीचं नियोजन केलं. गोरेगाव या नगरीमध्ये DJ नाही आहे, तर DJ आपण लावतच नाही. तर त्या व्यतिरिक्त आपण चांगल्या प्रकारे एक सांस्कृतिक आणि बाबासाहेबांच्या विचारांना अपेक्षित असणारा कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत असतो प्रत्येक वेळी. तर चला आपण विहारात काय काय तयारी आहे थोडी बहुत आपण बघूया. तर आपण विहारात आलेले आहोत. आता बॅनरची तयारी कशा प्रकारे ही बघूया आपण. तर हे बॅनर ओपन करत आहेत अजय आणि सुगत. एक बाजूला संविधानाची उद्देशिका आहे, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, महात्मा ज्योतिराव फुले आणि या बाजूला सम्राट अशोक. खूप छान उत्कृष्ट असं बॅनर बनवलेलं आहे. तर हे राऊंड शेपमध्ये असणार आहे, म्हणजे चारही बाजूला, 4 दिशेला 4, म्हणजे एक बाजूला सम्राट अशोक, एक बाजूला महात्मा फुले, एक बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या बाजूला संविधानाची प्रत.